गोष्ट आहे, कार्यक्रम होता फैजपूरला दिनांक 17 आणि 18 डिसेंबर. तर त्यामध्ये बरेचसे आम्ही छोटे मोठे उपक्रम ठेवले होते. पंचवतार असेल, श्री दत्त पालखी असेल, त्यानंतर श्री दत्तात्रय कवचचं 108 पारायण होतं. असे बरेचसे उपक्रम होते आणि त्यात उपक्रम होता 17 तारखेचा सामुदायिक श्रीमद भगवद्गीता पारायण. हा एक उपक्रम आम्ही त्यामध्ये राबवला आणि त्यामध्ये असं नव्हतं की दैविकांनी पारायण करावं. त्यामध्ये असा उपक्रम होता की ग्रस्तांनी पारायण करावं. आणि त्यामध्ये जे काही आमचे फैजपूर नगरीतील जे काही उपदेशी मंडळी आहे, जे काही भगवद्गीता त्यांनी अभ्यासली त्यामध्ये उपस्थित होते. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील काही सावदा वगैरे काही इतर जे ग्रामस्थ मंडळी आहे ज्यांना भगवद्गीता पारायण करता येतं, तर तेही त्यामध्ये त्यांनीही सहभाग नोंदवला आणि काही इतर मंडळीही होती त्यांनीही सहभाग नोंदवला. परंतु आमच्या दादाला मी जेव्हा म्हटलं की आपला जो काही परिवार येतो आहे तिकडून पिसादेवी रोडकडून, तो काही हर्सुल परिवार जो काही येतो आहे, तर त्यामध्ये जर कोणाला श्रीमद भगवद्गीता पारायण जमत असेल तर त्यांनीही सहभाग घ्यायला पाहिजे, उलट आणखी संख्या वाढेल. आमचा विचार तसा 101 लोकांचा होता, परंतु तेवढे लोक काही जमले नाही. तेव्हा आम्हाला कळून आलं की कुठेतरी शास्त्राचा अभाव कुठेतरी आपल्याला दिसून येतो की भगवद्गीता पारायण, उच्चारण, अर्थांतर जाऊ द्या, शास्त्र सिद्धांत समजायचे ते पुढे अजून त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो, परंतु कमीत कमी पारायण तरी आपल्याला जमायलाच पाहिजे. मग मी त्यांना म्हटलं की आपल्या परिसरातील काही लोक येतील आणि तेही त्यामध्ये सहभागी होतील. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की पूर्ण पारायण जाऊ द्या, म्हणे इकडे 15वा देव वाचायला लागले तर त्याची मोठी अडचणच आहे. मला तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला की भगवद्गीता पारायण आणि उच्चारण एक महानुभावपंथीय म्हणून मी सांगत नाही, तर एक हिंदू म्हणून सांगतो की भगवद्गीता हा संपूर्ण हिंदू धर्माचा हा मूल ग्रंथ आहे आणि तो आपल्याला यायलाच पाहिजे. तुम्ही इथं कोणतेही एक मुस्लिम लहान मुलगा जरी घेऊन आले, त्याला प्रत्येक कलमाने कलमा त्यांच्या लक्षात असतात. तुम्ही एखादा ख्रिश्चन मुलगी घेऊन या, त्यांना त्यांचं प्रत्येक चॅप्टर, त्यांचं व्हर्सेस काय जे आहे त्यांचे ते श्लोक त्यांना माहिती असतात. परंतु आमच्या एखाद्या मुलाला जर बोलवलं आणि त्याला 18 अध्यायाची फक्त नावं जरी विचारले तरी मात्र त्याला येणार नाही. ही आपली खूप मोठी शोकांतिका आहे आणि ही उणीव भरून काढावी, शास्त्राचा संघ करावा. मी सांगितलं की प्रत्येक गोष्टीचा तुम्ही संघ करता, देवपूजेचा असेल, वसनिक मंडळीचा असेल, त्यानंतर इतर काही गोष्टी असतील, परंतु शास्त्राचा संघ कुठेतरी घडायला पाहिजे, शास्त्राची जवळीक व्हायला पाहिजे. की महानुभावपंथी म्हणून नाही, परंतु हिंदू म्हणून तरी आपल्याला भगवद्गीता पारायण उच्चारण हे यायलाच हवं. म्हणून आजपासून संकल्प घ्या. किती लोकांना वाचता येतं बरं मला सांगा, हात वरती करा. पूर्ण भगवद्गीता 15वा अध्याय संपूर्ण भगवद्गीता येते का? वाचता बी नाही, शास्त्र शुद्ध नाही वाचता, एकही हात वर नाही झाला. पहा बरं, 15वा अध्याय छान चांगली गोष्ट आहे. परंतु आता आपल्याला करायचं काय, जसं की आधी सांगितलं, तर ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टी आपल्याला भरून काढायच्या. तो किंवा काय सत्संगाचं पूर्ण स्वरूप आपल्याला तयार करायचं. तर आता तुम्ही भगवद्गीता शिकणार कसं, हा सर्वात मोठा प्रश्न. की तुम्ही शिकायला तर तयार आहे, परंतु शिकणार कसं? तर आमचे योगेश दादा आहेत, ते तुम्हाला काही यूट्यूबची चॅनल वगैरे लिंक वगैरे देतील. तर त्यावर प्रत्येक अध्यायाचा व्हिडिओ येत असतो की बाबा सुरुवातीचा श्लोकाचा जो अर्धा श्लोक आहे तो म्हणत असतात आणि अर्ध्या श्लोकानंतर इतर जे काही उपस्थित मंडळी आहे ते त्यामागे त्याचं पठण करते. त्याचप्रमाणे तुम्ही काय करायचं, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासन आत्मन, की 2 दंडवत घालायचे, पटकर टाकायचं, पाठ ठेवायचा, पाटावर भगवद्गीता ठेवायची. नसेल घरात तर विकत घ्या, अत्यंत आग्रहाची विनंती आहे, नसेल तर विकत घ्या, ते पाटावर ठेवायची. व्हिडिओ चालू करून, आता डिजिटल इंडिया झाला आहे, सगळा डिजिटल जमाना झाला आहे, तर थोडा आता त्या मार्गाने चालावं लागतं. आता आम्हालाही चालावं लागतं, काय करा, हे सगळं त्याच्यासाठीच आहे, सोशल मीडिया. म्हणून त्यानंतर त्या भगवद्गीता पारायणाचा तो मोबाईल चालू केला की तिकडे बाबांनी समोरचा श्लोक म्हटला अर्धा, की आपण त्यांच्या मागे म्हणायचा. त्यानंतर त्या श्लोकाची फोड तिथं केल्या जाते. की प्रत्येक श्लोक म्हणत असताना, आता ह्या काही असतात, ह्या वेदोक्त गोष्टी असतात, तर जर तुमच्याकडे ते मंत्र समजा इतर काही हवनकुंड वगैरे तर त्याच्यात जरी असले, तुमच्याजवळ समोर जरी दिले तरी तुम्हाला वाच म्हटल्याने वाचता येणार नाही. आणि वाचले जरी तरी त्याचं जसं उच्चारण असायला पाहिजे, कुठं पॉज घ्यायचा, कुठं स्वर उंच घ्यायचा, कुठं स्वर खाली घ्यायचं, तर याचंही एक प्रशिक्षण यूट्यूबच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यायला पाहिजे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे की म्हणून आपण स्वतःचं प्रशिक्षण करायचं आहे
की आजपासून तुम्ही संकल्प घ्यायचा की आम्हाला भगवद्गीता शिकायची. कशाच्या माध्यमातून? ते मोबाईलच्या माध्यमातून का होईना, परंतु आम्हाला भगवद्गीता शिकायची. आणि पुढचा जेव्हा तुम्ही केव्हा सत्संग घ्याल तर पहिला अध्याय जो आहे श्रीमद भगवद्गीतेचा तो जवळपास 45-47 श्लोकांचा आहे. तर दिवसातून तुम्ही 2 श्लोकांना जरी वेळ दिला तरी तुमचा एका महिन्यात एक अध्याय तरी सहज होतो. आणि कोणताही अध्याय असू द्या, तुमचा एका महिन्यात सहज एक अध्याय होतो. तर पुढचा जो काही आता हा मार्च महिना आहे, तर एप्रिल महिन्यात जो सत्संग होईल, सर्वांनी एकत्रित येऊन सर्वांनी आपापली भगवद्गीता आणून त्याचं एक अध्यायाचं का होईना परंतु एक अध्यायाचं पारायण नक्कीच सर्वांनी करायचं. प्रत्येकाने प्रयत्न करायचा, प्रत्येकाने हा संकल्प घ्यायचा की आजपासून मला शास्त्राची जवळीक करायची, शास्त्राचा संग करायचा, शास्त्राचा सत्संग करायचा, सिद्धांताचा सत्संग करायचा. आणि ते कुठंतरी आपलंसं करता आलं पाहिजे, आपल्यालाही यायला पाहिजे. का सांगतोय? कारण देव, धर्म आणि बाबा भगत याच्यापासून तुमचं संरक्षण व्हायला पाहिजे. आजकाल धर्माचं जे काही स्तर आहे खूप विचित्र असं परिस्थिती निर्माण होताना दिसते, परंतु स्वतःला सावरायचं असेल. आणि साधी सोपी गोष्ट आहे, जो पदार्थ खाणार पोट त्याचंच भरतं. इकडं आम्ही भगवद्गीता शिकली आणि तुमच्या घरात येऊन पारायण केलं, त्याच्यापेक्षा अधिक गोमटन तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही स्वतः भगवद्गीता शिकाल आणि तुम्ही स्वतः पारायण कराल. त्याचं गोमटन नेहमी अत्यंत अधिक आहे. आणि एक आपला धर्मग्रंथ आहे म्हणून तो आपल्याला यायलाच पाहिजे, हाही एक त्यामागचा पूर्ण हेतू. तर एका महिन्यात एक अध्याय जरी झाला तरी 18 महिन्यामध्ये म्हणजे 1.5 वर्षात समजा जरी धरला आपण, तरी 1.5 वर्षात तुमची भगवद्गीता सहज सोपी होते. आता कोणी असं म्हणायचं नाही की जमणार नाही आणि वेळ भेटत नाही, असे कारण माझ्याजवळ द्यायचे नाही दुसऱ्यांकडेच. मग कारण काही आवडत नाही म्हणून कारण कोणीच द्यायचे नाही. तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगतो आमचं फैजपूरचं. मी जवळपास 8वी-9वी मध्ये होतो. माझी भगवद्गीता मी वयाच्या 6वी मध्ये असताना तोपर्यंत झाली होती. 8वी-9वी मध्ये असतानाच एक आमच्याच आश्रमाजवळच्या एक आई आहेत, थोडेसे वृद्ध अशा आहेत, त्यांना नीट 12 खडीही वाचता येत नाही. परंतु एक इच्छा होती मनात की भगवद्गीता शिकायची, पारायण आपल्याला जमायला पाहिजे, उच्चारण आपल्याला जमायला पाहिजे, म्हणून भगवद्गीता शिकायची एवढी एक मात्र इच्छा होती. त्यांनी एका दिवशी ते माझ्याजवळ आल्या त्या आई आणि त्यांनी सांगितलं की मला भगवद्गीता शिकायची. मी म्हटलं हो ठीक आहे, काही हरकत नाही, का आपल्याला फक्त वाचून असतं सांगायचं आहे. मला तेव्हा माहित नव्हतं की यांना वाचता येत नाही. दुसऱ्या दिवशी ते जेव्हा आले तेव्हा ते 12 खडी जे जो प्रथम श्लोक आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, मी म्हटलं की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव. ते बाई 2 मिनिटं माझ्याकडे पाहतच राहिले. फार धर्म क्ष याच्यावर मात्रा क्षेत्रे धर्मक्षेत्रे. म्हटलं बापरे, या बाई भगवद्गीता शिकायची का? मराठी नीट वाचता येत नाही, भगवद्गीता शिकायची. आता मला मात्र टेन्शन आलं होतं की या बाई शिकवायचं कसं. परंतु जिद्द पहा त्या म्हातारीची कशी होती, जिद्द कशी होती. प्रयत्न केला, जमत नव्हतं. साधी सोपी मराठी वाचता येत होती. 4थी नापास आहे. त्यांनी मला एके दिवशी सांगितलं देखील की शैक्षणिक पात्रता फक्त 4थी नापास आहे. आता इकडे 4थी पासवाले बरेच आहेत, मग त्यांनी तर नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. आता पुढे सांगतो अजून झालं कसं. तर 8वी-9वी मध्ये असताना मी जवळपास 12वी पर्यंत शिक्षण केलं. 3-4 वर्ष लागले. एक श्लोक कधी कधी एक आठवडा निघून जायचा. रोज त्या यायच्या, रोज 15-20 मिनिटं मला धरून बसायच्या. मी त्यांना सांगायचो, ते माझ्या मागे म्हणायच्या. अर्धा तास रोजचा जायचा आणि कधी कधी एका श्लोकाला 2-2, 3-3 दिवस चालले जायचे. कधी कधी एक आठवडा निघून जायचा. कारण भगवद्गीतेचे काही श्लोक आहेत तसेच. पश्यन शृण्वन कृष्ण जिग्रन अश्नन गच्छन श्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन मिशन अपि. आता असे कठीण शब्द आहेत ते. आता कानाला ऐकल्यावरच माणूस घाबरून जातो. आता ते उच्चारण करायचं म्हटल्यावर म्हणजे अजून वेगळीच गोष्ट. परंतु जिद्द होती की शिकायचं. आता त्यानंतर मी 2-3 वर्ष तिथं राहिलो फैजपूरला. त्यानंतर भगवद्गीता तर त्यांची संपून गेली होती, परंतु ग्रंथ काय आहे तर श्लोक काय आहे त्याचा वारंवार सराव करावा लागतो. सातत्य कोणती गोष्ट असो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, एवढं आपल्या सर्वांना माहिती आहे. तर प्रयत्न मात्र सदैव तो करावाच लागतो. मग तुमचा तो खेळ असेल, तुम्हाला चपाती करायची, तुम्हाला भाजी नेसायचं, तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे. मग यासाठी प्रॅक्टिस करावीच लागणार होती. मी दिलं सोडून, म्हटलं जाऊ दे, आता आपला वांबुरीचा नंबर लागला, आपल्याला निघायचं, ते त्याचं पाहून घेतील. माझ्या डोक्यातही नाही ती गोष्ट. त्यानंतर 3-4 वर्ष मी तिकडंच राहिलो. आणि 3-4 वर्षानंतर जेव्हा मी मागच्या वर्षी आलो आणि जेव्हा आमचं ठरलं की या कार्यक्रमामध्ये असा एक उपक्रम घ्यायचा की भगवद्गीता पारायणाचा उपक्रम घ्यायचा. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की पारायण होत असताना अर्धा श्लोक जो आहे एक व्यक्ती पुढे म्हणते
आणि इतर जो काही समुदाय आहे तो अर्धा श्लोक नंतर म्हणतो. आता हे पारायण चालणार 2-1 तास. मग आता इथं कोणीतरी मुख्य निवडायला पाहिजे की जो अर्धा श्लोक म्हणेल आणि इतर जो जनसमुदाय आहे तो अर्धा श्लोक म्हणेल. आता गेल्या या 3-4 वर्षामध्ये फैजपूर शहरात एक चांगली गोष्ट उपदेशी बांधवांमध्ये आमच्या तशी घडून आली की त्यांना भगवद्गीता पारायण जमायला लागलं, शिकायला लागलं. चांगले चांगले शिक्षक वर्ग आहे. आमच्या ताई आहेत पूजनीय तपस्विनी सोनालताई, त्यांनी तो उपक्रम चालू केला. बऱ्याचशा बायाही शिकल्या, बरेचसे माणसंही शिकले आणि खरंच संपूर्ण गावाला अभिमान वाटतो. इतर जे काही अन्य सांप्रदायिक किंवा इतर शहरातील जेव्हा काही संत मंडळी येते आणि त्यांना समजतं की हे लोक भगवद्गीता पारायण करतात तर त्यांना एक अभिमान वाटतो. आम्हालाही एक चांगलं वाटतं की प्रयत्नांचं कुठेतरी फळ आहे. आणि बऱ्याचशा संख्येने तेव्हा ती मंडळी होती आणि तो उपक्रम आम्हाला राबवायचा होता. एक व्यक्ती निवडायचा होता की जो पुढे म्हणेल आणि इतर सर्व मंडळी मागे म्हणेल. आता जे आमचे आश्रमस्थ आहे, आमचे गुरु आहेत, तर त्यांनी सांगितले एक व्यक्ती निवडायचं, तर ते आजी आहेत, त्यांना निवडा. आता ते आजी होत्या म्हणजे पुढचे दात आहे मागचे दात पडले आहे. म्हटलं जाईल ना बापा हवा निघून. पहिलं तर त्या बाईल वाचता नाही येत, 12 खडीचं वाचता नाही येत. मी भगवद्गीता सांगितली होती, कशी सांगितली मला माझं माहीत. त्यांना अजून वाचता तर येत नाही नीट, नाही म्हणे, त्याच म्हणते. आता मी मात्र एवढा थक्का झालो होतो कारण कार्यक्रमाचं स्वरूप चांगलंच मोठं होतं. काही आपल्या सांप्रदायिक बरीचशी मंडळी होती, अन्य सांप्रदायिक ही बरीचशी मंडळी होती. न्यूजपेपरवाले सर्व 3-4 दिवस तर मुक्कामीच होते असं समजून चाला. म्हटलं आता एवढ्या लोकांसमोर आपली पच्चीना होऊन जाऊ की आता एवढा चांगला उपक्रम घेतला, एवढा चांगला मोठा कार्यक्रम घेतला आणि तिकडंच ते बाई जर करण धला धवर रफार म क्षवर मात्रा त्र मात्रा असं जर झालं तर जमलंच आपलं काम. परंतु त्या दिवशी जे चित्र पाहिलं ते खरंच वेगळं होतं की 12 खडी न वाचता येणारी व्यक्ती, एका टायमाला 4थी नापास ती व्यक्ती अर्धा श्लोक पुढे म्हणते आणि त्याच्या मागं चांगले चांगले PhD होल्डर, चांगले चांगले शिक्षक वर्ग खाली बसले आणि ते तिथं भगवद्गीतेचं त्या व्यक्तीच्या मागे पठण करत होते. म्हणजे पहा, शास्त्राची जवळीक तुम्हाला कोणत्या पदावर नेऊन पोहोचवू शकते, शास्त्र तुम्हाला कोणत्या पातळीवर नेऊन पोहोचवू शकतं. आता चांगले शिक्षक वर्ग आहे की शिक्षकांनी शिकवावं आणि आपण शिकावं अशी स्थिती असताना एक अनफड व्यक्ती जरी म्हटलं, ती व्यक्ती पुढे म्हणते आणि चांगले शिकलेले शिक्षक लोक खाली बसून ते ऐकतात, त्याच्या मागे म्हणतात आणि त्यानंतर ती गोष्ट पेपरात जाते. आम्हालाही अभिमान वाटतो की खरंच असंही चित्र काही होऊ शकतं. तर मला त्या व्यक्तीला पाहून एवढं मला सांगता येईल की जर ती म्हातारीबाई जर करू शकते, तुम्ही चांगले जवान आहे, तुम्ही नक्कीच करू शकता. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवून संकल्प आजपासून घ्या की आजपासून तुम्हाला भगवद्गीता शिकायचीच आहे. आणि पुढच्या सत्संगाला योगेश भाऊ तुम्हाला सांगून ठेवतो, मला व्हिडिओ करून टाकायचा पहिला अध्याय वाचला की नाही वाचला. हा असो, तर शास्त्राविषयी आपल्याला ती जवळीक भरून काढायचीच आहे. मुळात माझा आग्रह हा भगवद्गीतेविषयी तर आहेच, त्यात वाद नाही, परंतु मूळतः हा आग्रह हा लीळाचरित्राविषयी आहे. लीळाचरित्राविषयी यासाठी की आद्य ग्रंथराज लीळाचरित्र, की तुम्हाला जर तुम्ही बातम्या वगैरे पाहत असाल तुम्हाला माहिती असेल की 1-2 महिन्या आधीची गोष्ट आहे. मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आणि यामध्ये सर्वात मोठी कामगिरी अभिमानाने सांगावंसंही वाटतं ही महानुभाव पंथाची आणि मुख्यत्वे लीळाचरित्र या ग्रंथाची होती की ज्याच्यामुळं मराठी भाषेला अभिजात मराठी भाषा हा दर्जा मिळाला. आता अभिजात म्हणजे काय, याचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगतो की कोणत्याही भाषेला जर 700, 800, 900, 1000 वर्ष जुना इतिहास असेल तर त्या भाषेला अभिजात भाषा असा दर्जा दिला जातो. आणि जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा त्यांचं वक्तव्य सादर करीत होते आणि खरंच एक अंगाला काटा येण्यासारखा तो क्षण होता की जेव्हा त्यांनी सांगितलं की आज मराठी भाषेला जो दर्जा प्राप्त झाला अभिजात मराठी भाषेचा, यात मुख्यत्वे कामगिरी ही वारकरी संप्रदायाची आहे, स्वामीनारायण संप्रदायाची आहेच, परंतु मुख्यत्वे कामगिरी ही महानुभाव पंथाची आहे आणि त्यातल्या त्यात ही कामगिरी लीळाचरित्र या ग्रंथाची आहे. आणि आपल्या आता किती लोकांच्या घरात लीळाचरित्र आहे बरं? 1, 2, 3, 4, 5 लोक 50 आहे इथं, हात 5च वर झाले. किती मोठी शोकांतिका आहे. जसा आपला धर्मग्रंथ भगवद्गीता आहेच, तसा आपला आग्रह हा लीळाचरित्राविषयी देखील असायलाच पाहिजे.
इतर अन्य मंडळी त्या ग्रंथाचा अभ्यास करते, त्या ग्रंथाचा काय, त्या ग्रंथाच्या फक्त एका पानाचा किंवा एका लिळेचा अभ्यास करते. लोक PhD उरायले असतात. तुम्हाला माहिती असेल, आता तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, या जागतिक गोष्टी तुम्हाला काय सांगा, तुम्हाला माझ्यापेक्षा चांगल्या माहिती आहे. मग इतर लोक करू शकतात, चांगले चांगले लाख 2-2 लाख पगार आहे, ते त्या गोष्टीसाठी करतात, दृष्टपर गोष्टीसाठी करतात, परंतु त्यामध्ये कुठेतरी ईश्वर हेतू दडलेला आहे आणि आपण परमेश्वराच्या हेतूने ते नक्कीच का नाही करू शकत. आणि जेव्हा तुमचा तो मूळ अधिकार आहे, उपदेश घेतल्यानंतर जेव्हा तुम्हाला गाठी दिली जाते, गाठी दिल्यानंतर जेव्हा तुमचे बाबा, तुमचे जे कोणी उपदेश गुरु असतील, ते तुम्हाला सांगतात की 5 गाठ्या तरी रोजच्या स्मरण करायचं. स्मरण करायचं म्हणजे काय, नाम आठवायचं, लीळा आठवायची, मूर्ती आठवायची, चेष्टा आठवायची. हे सगळं कशातून शक्य होणार आहे, हे चरित्रातून शक्य होणार आहे. मग तुम्ही स्मरण करता की नाही, करता ना, मग तुम्हाला लीळा चरित्र माहितीच पाहिजे ना. कमीत कमी 5 लीळा तरी एका दिवसात 5 लीळा तर आठवू शकता की नाही, एक लीळा ऐकू तरी शकता. म्हणून त्या शास्त्राचा अभ्यास करणं, त्याची जवळीक करणं, त्याचा सत्संग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण या शास्त्रासाठी, या साहित्यासाठी, या ग्रंथसंपदेसाठी आमच्या पूर्वजांनी त्यांच्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे. मार्गरूढीमध्ये एक कथा येते, नाव आहे सुंदर बोल्हायसा. मुळात नाव त्यांचं बोल्हायचं आहे, परंतु दिसायला त्या महिला ज्या होत्या त्या एवढ्या सुंदर होत्या, रूपवान होत्या की अवघा परमार्ग, अवघा महानुभाव पंथ म्हटला तरी चालेल, त्यांना सुंदर बोल्हायसा या नावाने ओळखायचा. आणि ही व्यक्ती, त्या व्यक्तीजवळ काही ग्रंथसंपदा महानुभाव संप्रदायाची होती आणि एके दिवशी निघाल्या आटण्याला. महिला होत्या, गेल्या 600 ते 700 वर्ष आधीची गोष्ट आहे. आणि तुम्हाला चांगलं माहिती असेल की मुघलांचं राज्य तेव्हा महाराष्ट्रावर होतं. तर मुघलांच्या काय धाडी यायच्या, ह्या गावाला येणार, त्या गावाला येणार, आणि सगळं गावाचे गावं ते उद्ध्वस्त करणार. अशीच ते अटनादिक्रमे निघाल्या होत्या, या गावून त्या गावी त्यांचा क्रम चालू होता. आणि असा क्रम चालू असताना कुठेतरी एका गावाला छावणी पडलेली होती. छावणी म्हणजे मुघलांचा डेरा तिथं पडलेला होता. आणि त्यांचा जो सुलतान होता, त्या सुलतानाची नजर पडली ह्या बोल्हायसांवर, सुंदर बोल्हायसांवर. आता मुळात ही लोक आलेली आहे अफगाण प्रदेशातून. अफगाण प्रदेशामध्ये सुंदरतेचा नामोनिशाणच नाही. पहिल्यांदाच एवढं सौंदर्य पाहिलं आणि मोहित झाला तो सुलतान, तो मुघल सुलतान, तो मोहित झाला, आकर्षित झाला. आणि त्या सुंदर बोल्हायसांना तिथं बंदी बनवण्यात आलं. बंदी बनवण्यात आलं, 1 नाही 2 नाही 3 दिवस त्या स्त्रीला बंदी बनवण्यात आलं. त्या मुघलांच्या कैदेमध्ये त्या होत्या. जेवायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, तरी त्या परिस्थितीत ठेवलं. आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांचे जे सैनिक होते ते मात्र एकच प्रश्न त्या सुंदर बोल्हायसाला, त्या साध्वीला विचारायचे, या तो हमारे सुल्तान से निकाह कर लो या अपनी जान बख्श दो. म्हणजे तुम्ही तुमचा जीव देऊन द्या किंवा तुमच्याजवळ एकच पर्याय, जर तुम्हाला जीवन जगायचं असेल तर आमच्या सुलतानासोबत तुम्हाला लग्न करावं लागेल. कारण त्या आकर्षाला, आणि ती लोक होतीच तशी, त्यांनी बरेचसे अत्याचार, बरेचसे, आता इतिहास तुम्हाला काही सांगत नाही, परंतु ती लोक होतीच तशी. आणि त्या सुंदर बोल्हायसांना कैद केलेलं आहे. सुंदर बोल्हायसांना त्या पिंजऱ्यामध्ये ते डांबून ठेवलेलं आहे. 3 दिवस काहीच नाही, प्यायला पाणी नाही, जेवायला अन्न नाही. आणि वारंवार एकच प्रश्न विचारला जातो, एक तो निकाह करो या फिर जान बख्श दो. सुंदर बोल्हायसा आता 3 दिवसानंतर मात्र विचार करतात की आता यांनी दिलेली वेळ संपली. स्वतःच्या जीवाची एवढी पर्वा नव्हती, परंतु जवळ ग्रंथ संप्रदा होती, ते साहित्य होतं, ती पुस्तकं होती, ती महानुभाव संप्रदायाची ती जे काही महत्वाची जी देणगी आहे ती होती, जी त्यांना आचार्य श्री परशुराम व्यासांकडून मिळाली होती. आणि स्वतःचा जीव गेला, त्यांना स्वतःच्या जीवाची काळजी नव्हतीच. कारण एकदा मनुष्य अनुसरला की त्याचे जेणे आणि त्याचे मरणे हे सर्व ईश्वराधीन, की आता परमेश्वरच पाहतो, त्यांना जगावं का त्यांना मरावं हे देवाच्या हाती. परंतु ते साहित्य मात्र त्यांच्या हाती लागता कामा नये. जर इथं युवा मंडळी जर बसलेली असेल, जर तुम्ही नालंदा युनिव्हर्सिटी हे नाव जर ऐकलेलं असेल, माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता, गुगलवर सर्च करू शकता की अल्लाउद्दीन खिलजीला जेव्हा कळालं की ह्या हिंदूंकडे एवढी मोठी ग्रंथसंप्रदा आहे, एवढं त्यांचं आयुर्वेदिक तत्वज्ञान एवढं प्रगल्भ आहे की ज्याच्यामुळं त्यांनी माझा हा रोग बरा केला, तेव्हा त्याने संपूर्ण ती नालंदा युनिव्हर्सिटी जाळून खाक केली. का केली? त्याच्या मनात ईर्ष्या होती की आपलं जे साहित्य आहे, आपली जी ग्रंथसंप्रदा आहे ती जगासमोर यायला पाहिजे, हिंदूंची मात्र यायला नाही पाहिजे. जवळपास कोट्यावधी पुस्तकं त्या युनिव्हर्सिटीमध्ये होती, ती सर्व जाळण्यात आली. कारण त्यांचा मानस काय होता
की यांच्या साहित्यामध्ये यांची जी शिकवण जिथून यांना शिकवल्या जातं तिथं कुठेतरी प्रहार घातला पाहिजे. गेल्या 150-200 वर्ष आधी ब्रिटिश राजवट आपल्यामध्ये आली आणि ब्रिटिश राजवटींनी एवढा काही आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये एवढा काही बदलाव केला की आपल्या मुलाला जर विचारलं की अकबराच्या बापाचं नाव काय होतं, तो औरंगजेब सांगतो. परंतु त्याला तिथंच जर विचारलं की शहाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं तर त्याला शब्द मात्र सुचत नाही. त्याला तिथंच जर विचारलं की महाराणा प्रतापांचं त्यांनी जे कार्य केलं ते नेमकं कोणत्या शतकातलं होतं हा जरी साधा प्रश्न विचारला तरी मात्र त्याला येत नाही. काय येत नाही तर आपला कुठंतरी इतिहास तो त्यांना मुलांना शिकवण्यातच आला नाही, म्हणून त्यांना या गोष्टी माहीत नाही. परंतु त्यांना मुघलांचं माहिती आहे, परंतु त्यांना इतर जे काही संप्रदाय असतील त्यांना माहिती आहे, ब्रिटिशांचं माहिती आहे, डच आहे, पोर्तुगीज आहे, त्यांचं त्यांना माहिती आहे. परंतु हिंदूंचं माहीत नाही, भारताचा इतिहास माहीत नाही. का माहीत नाही? त्यांना तो शिकवण्यातच नाही आला. तर ही परिस्थिती महानुभावांवर येऊ नये याची मात्र आपल्याला आज काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या मुलांना जर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे 10 शिष्य कोण होते जवळचे विचारलं तर 5-6 नावं येतील, 10 नावं येणार नाही. एवढे मी सध्या तरी गॅरंटीत सांगू शकतो की 10 नावं तर येणार नाही. मग आता असं होऊ नये, कारण कुठेही आपण गेलो की तुमची जी काही पात्रता आहे तुमच्या बुद्धीवरून ठरवली जाते, तुमच्या शैक्षणिक दर्जावरून ठरवली जाते आणि ती ठरवण्यासाठी जी समोरची व्यक्ती आहे ती आकलन पद्धती आपल्याला ते यायलाच पाहिजे. आपला धर्मग्रंथ आहे, आपल्याला तो वाचता आलाच पाहिजे, आपल्याला त्या धर्माची माहिती असायलाच पाहिजे. मी म्हणत नाही जास्त काही शास्त्र सिद्धांत अभ्यास करा, परंतु उपार कशासाठी दाखवतात हे आपल्याला माहितीच पाहिजे. माहिती पाहिजे म्हणजे काही मनात आलं ते उत्तर नाही द्यायचं, एकदम अचूक शास्त्र सिद्धांतिक उत्तर देता आलं पाहिजे. 5 दंडवत का घालायचे, मग सकाळी घालतात मग संध्याकाळी परत का घालायचे, मग आरती झाल्यावर का घालायचे, मग बाबा घरी आल्यावर बाबा 2 दंडवत का, हे सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी आहे, परंतु ते आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. आणि याची सुरुवात म्हणजे लीलाचरित्र ग्रंथ आहे. तुम्हाला जर आपल्याला आधी यायला पाहिजे, कारण आपला बंगला, आपली गाडी, आपली जमीन हा काय आहे, आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळालेला सांस्कृतिक वारसा आहे, एक आपली संपत्ती आहे. ती आपण काय करतो, चांगल्या पद्धतीने जपवणूक करतो आणि पुढच्या पिढीला ती सुपूर्द करत असतो. आपली देवपूजा असेल, कोणत्या तरी बाबांकडून मिळाली किंवा आपल्या पूर्वजांकडून मिळाली, त्याचं आपण चांगल्या प्रकारे संगोपन करतो आणि आपण ते पुढच्या पिढीला सुपूर्द करत असतो. त्याचप्रमाणे आपलं हे जे शास्त्र आहे, आपली ही जी शिक्षण आहे, जे संपदा आहे, तेही आपली एक काय आहे तर आपली संपत्ती आहे. आपली जसं घर तुमचं संपत्ती आहे, तशी तुमची गाडी तुमची संपत्ती आहे, तसे हे संपदा, तसं हे साहित्य हे देखील आपली संपत्ती आहे. आपण त्याचे मालक नाही, आपण त्याची राखणदार आहोत. मागच्या पिढीकडून आपल्याला भेटलं, आपल्याला ते चांगल्या प्रकारे त्याची जपवणूक करायची आणि पुढच्या पिढीला आपल्याला ते सुपूर्द करायचं आहे. का तर पुढची पिढी ही चांगल्या प्रकारे त्या प्रमाणामध्ये तेवढी सुसंस्कारित आणि सुशील बनायला पाहिजे. मग याच्यासाठी नेमकं कार्य कोणाला करायला पाहिजे तर तुम्हालाच कार्य करावं लागणार आहे. आणि आधी मुलांना शिकवण्यासाठी आधी आपल्याला तर यायला पाहिजे, तेव्हा तर आपण मुलांना शिकवू. म्हणून आधी तुम्ही शिका, तर तुमचे मुलं ते शिकतीलच. परंतु आपल्याला जर युवा पिढी घडवायची आहे, योग्य युवा पिढी घडवणं हे योग्य प्रौढ पिढीचं कर्तव्य असतं आणि ते तुम्हाला पार पाडायचं आहे. तर आधी तुमच्याजवळ ती संपदा असायला पाहिजे, तुमच्याजवळ ती बौद्धिक पात्रता तुमची तेवढी असायला पाहिजे. तेव्हा कुठं तुम्ही पुढच्याला शिकवणार. किंवा इतर कुठं बाहेर जर गेले, त्याने तुम्हाला तुमच्या देवाविषयी 4 गोष्टी विचारल्या, तुम्ही आमच्याकडचं का खात नाही, तुम्ही आमच्या देवाला का हात जोडत नाही, तुम्ही आमच्या देवासमोर का डोकं टेकून, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आपले लोक मुख्यवाने काय ते आमच्या बाबांना नाही सांगणार, चला निघा, हे काय उत्तर आहे का? आपल्याला सांगता आलं पाहिजे, आपल्याला त्यांना पटवून देता आलं पाहिजे. आमचे स्वामी म्हणतात, वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे हाणावा. आपल्याला त्यांचाही मान राखायचा, आपल्याला त्यांचाही सन्मान राखायचा, परंतु त्यांनाही त्यांच्या भावनांना ठेस पोचता कामा नये. आपलाही धर्म राखता आला पाहिजे. हे तुम्हाला समजेल केव्हा, जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल. जेव्हा तुम्हाला 4 गोष्टी माहिती तर पाहिजे, तेव्हा तुम्ही समोरच्या 4 गोष्टी सांगताल ना. तुम्हालाच माहीत नसलं तुम्ही समोरच्या काय सांगणार. म्हणून जे काही नियम घालून दिलेले आहेत की 8 वर्षाचा मुलगा झाला की त्याला उपदेश हा द्यायलाच पाहिजे. आता मला बरेचसे लोक म्हणतात उपदेश का दिला नाही, म्हणे तो मोठा होईल, मोठा झाल्यानंतर तो काही 4 गोष्टी अभ्यास करेल, तेव्हा त्याला त्याचं समजेल आणि तो तेव्हा त्याच्या मनाने घेईल. आता तुम्हाला जेव्हा बालवाडीत घालायचं होतं, तुम्ही ते विचार केला होता का
की तो मोठा होईल, मग त्याला समजन की शाळेत का जायला पाहिजे, मग शाळेत गेल्याचं काय महत्व आहे, मग तो तेव्हा शाळेत जायला. असं तुम्ही विचार केला होता का? मुलगा रडत होता, आई रडत होती, शाळेच्या दरवाज्यावर शेजारी असलेला बाप रडत होता, आता तो डोळ्यातून बाहेर अश्रू काढत होता, तरी तुम्ही शाळेत पाठवलं की नाही का? तुम्हाला माहिती आहे की ते त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचं आहे. नोकरी लागेल, शिकेल, समाजामध्ये दर्जा प्राप्त करेल. त्याचप्रमाणे आध्यात्मिक शिक्षण देणंही त्याला गरजेचं आहे. म्हणून मुलगा 8 वर्षाचं झालं की त्याला उपदेशा द्यायलाच पाहिजे. आणि तुम्हाला या 4 गोष्टी माहिती पाहिजे, तेव्हा तुम्ही कुठे त्यांना शिकवणार. म्हणून तो शिकेल आणि तो पुढे होईल, तसं नाही. जसं तुम्ही बालवाडीत घालताना काय विचार केला होता, तसाच ही बालवाडीच आहे. 8 वर्षाच्या मुलाला एवढं काही ज्ञान नसतं मुळात. आणि तेव्हा जर लहानपणापासूनच तो त्या 4 गोष्टी जर शिकत असेल तर त्याला कुठंतरी पुढे जाऊन तो अधिक अभ्यास करेल, लीळाचरित्र समजेल, स्मृतिस्थळ समजेल, त्यानंतर श्री गोविंद प्रभू चरित्र आहे त्याचा अभ्यास होईल, आणि वृद्धाचार आहे, इतर काही गोष्टींचा अभ्यास होईल, आणि मानवा पंथाचा इतिहास समजेल. मुळात सांगायचं तेच आहे की चरित्र वगैरे सगळ्या गोष्टी आहे, परंतु महानुभावांचा इतिहासही आपल्याला माहिती पाहिजे. मला सांगा, ज्योतिर्लिंग माहिती आहे तुम्हाला? ऐकलंय का कधी नाव? हां, चला, म्हणजे जागेवर आहे सगळं. किती आहेत ज्योतिर्लिंग? 12 आहेत. नावं विचारत नाही, काही टेन्शन न घ्या. परंतु त्यातील एक आहे नाव परळी वैजनाथ. तुमच्या संभाजीनगरहून डायरेक्ट गाडी आहे, इतकंच काय आमच्या भुसावळून बी डायरेक्ट गाडी आहे. परळी वैजनाथाचं ज्योतिर्लिंग आहे. तर जेव्हा 12व्या किंवा 13व्या शतकातली ही गोष्ट आहे, स्मृती आहे, महानुभावांचा इतिहास आहे. पहा की आम्ही जरी कोणत्या देवतेसमोर डोकं टेकवत नसलो, हात जोडत नसलो, त्यांचा प्रसाद घेत नसलो, परंतु पहा आमच्यामध्ये मान सन्मान केवढा आहे की रक्षण की कोणत्या पातळीवर आम्ही जाऊन हे करू शकतो. 13व्या शतकातली गोष्ट आहे. मुघलांची स्वारी आली होती. मुघलांची स्वारी आल्यानंतर श्री नागदेवाचार्य त्यांच्याजवळ जवळपास 500 ते 700 गुरुकुळ मंडळी होती, म्हणजे लोक होते. आश्रम होता 500-700 लोकांचा, आणि स्थायिक नव्हता. आज या गावाला, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला, असे सगळे गिरस्ती आश्रम असायचा. त्यावेळेस परिस्थिती तशीच होती. आणि त्यातल्या त्यात एकदा आली मुघलांची स्वारी. आता कसं असायचं की जर आता समजा आपण संभाजीनगरमध्ये आणि जळगाव प्रांतातून, खानदेश प्रांतातून जर मुघलांची स्वारी येत आहे, तर संभाजीनगर भागातले जे लोक आहे ते काय करणार, ते वैजापूर मार्गे नाशिक भागात जाणार. मग स्वारी छत्रपती संभाजीनगर परिसरात येणार, आणि ते तिकडं आल्यानंतर ते जाणार पुन्हा जळगाव प्रांतामध्ये. मग हे इकडून परत नाशिक प्रांतात जाणार, हे इकडून परत जळगावचे परत संभाजीनगर. असा तो तेव्हा चालायचं. तेव्हा स्वतःचं जीव रक्षण करावं हे शेवटी मनुष्याचं प्रथम कर्तव्य होतं, आणि त्यासाठी या गोष्टी कराव्या लागायच्या. आता स्वारी आली आहे. परळी वैजनाथ म्हणजे परभणी जिल्ह्यातील ते ठिकाण आहे. तर त्या भागात स्वारी आली, आणि आचार्यांजवळ होते 500 ते 700 गुरुकुळ मंडळी. आणि आता यांचं संरक्षण करायचं, कारण आमच्या स्वामींनी जबाबदारी दिली की एवढ्या सर्वांचं संरक्षण मी तुम्हाला आचार्य केलं, आता ही तुमची जबाबदारी की तुम्ही यांचं रक्षण करायचं, आणि एवढ्या 500-700 लोकांचा त्यांचा धर्मही रक्षण करायचा, आणि त्यांच्या जीवाचंही रक्षण करायचं. एकट्या व्यक्तीला सहज सोपं नाही. ते निघाले. आता या भागातून जर समोरच्या भागातून, बीड भागातून स्वारी येत आहे परभणी जिल्ह्यात, तर परभणीवाले काय करणार, एकतर नांदेड भागात जाणार किंवा इकडे हिंगोली, सातारा त्या भागात जाणार. हे निघाले या भागात जाण्यासाठी परळी वैजनाथाच्या मार्गाने. आता सगळे 500-700 लोक आता त्या रस्त्याने चालले. आता 500-700 लोक सगळे काही तरुण होते अशातला भाग नाही. काही लहान होते, काही वयोवृद्ध होते, काही म्हातारे होते, काही तरुण म्हणजे एकदम 15-20च्या दशकातलेही असतील, असेही काही लोक होते. आता बराचसा मार्गक्रमण केल्यानंतर आचार्य श्री नागदेवांना असं वाटलं की एवढं जे अंतर आहे 200-300 किलोमीटरचं, आपल्याला पायी चालत जायचं. आणि मुघलांची स्वारी जी आहे ती काहीच एक क्षणावर आता येऊन ठेपलेली आहे. आणि आता हे जे वृद्ध मंडळी आहे, आता वेग वाढवावा लागेल चालण्याचा, आणि यांनी जर वेग वाढवला तर हे चालूनच दमतील, आणि चालता जागेवरच पडून जाते. मग हे असे मुघलांच्या तावडीत सापडून गेले काय, आणि असे गेले काय, फरक काय, जीव तर असाही जाणार आहे. म्हणून साधायसा यांच्याकडे आचार्य श्री नागदेव धाव घेतात आणि सांगतात की साधे हो, स्वामींनी तुम्हाला वरद दिला, तिनं भिया हो साधे हो, तुम्हावरी येथून वाजत वारा धरिजेल, वरी पडते आकाश धरिजेल. की केवढंही मोठं संकट आलं, अगदी जीवावर जरी बेतली, स्वामींनी सांगितलं आम्ही जरी उत्तरापंथी असलो तरी तिथून मात्र आम्ही तुमचं रक्षण करू, हा तुम्हाला वर दिलेला आहे. आणि आता तुम्हाला जर वर दिलेला आहे
तर माझी तुमच्याजवळ ही प्रार्थना आहे. एवढे 500 लोक घेऊन मी पुढच्या गावाला जाऊ शकत नाही. ही जी टोळी आहे ती जवळपास काहीतरी 15-20 किलोमीटरवर आहे आणि ते कोणत्या क्षणाला या परडी वैजनाथ या गावामध्ये येतील मी सांगू शकत नाही. परंतु मी तुमच्यावर तुम्हाला स्वामींनी दिलेला जो वरदहस्त आहे त्या वरदहस्तावर माझा विश्वास आहे की आता ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही जे काही 60-70 मंडळी होती, वृद्ध मंडळी की जे आता पुढे मार्गक्रमण करू शकत नाही, तर यांचं तुम्ही कुठेतरी संरक्षण करायला पाहिजे. आता ही तुमची जबाबदारी आहे. मी या तरुण मंडळीला घेऊन जाईल, यांच्या संरक्षणाची जबाबदारी माझी. की जर जीव द्यायची वेळ आलीच, आचार्य श्री नागदेव म्हणतात की मी वर्तेल तव मराठा वर्तेल, की हे मराठा साम्राज्य तोपर्यंत नक्की शाबूत राहील जोपर्यंत मी आहे. कारण जरी तिथं युद्ध हे राजांना लढावं लागत असलं, परंतु इथं अदृष्टपर युद्ध मी मी त्या नियतीशी लढेल आणि मराठा साम्राज्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये मुघलांची सत्ता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रस्थापित होऊ देणार नाही. मी यांचं संरक्षण करेल, परंतु हे जे काय 50-60-70 मंडळी वृद्ध मंडळी आहे यांचं संरक्षण मात्र तुम्हाला करायचं आहे. आणि तुम्हाला करायचं म्हणजे साधायचा या काही तरुण नव्हत्या, त्या आधी 70-80च्या घरातल्या होत्या. चालताना शब्द, बोलताना शब्द थरथर करणार, हातातली काठी थरथर करणार, असं ते वृद्ध मंडळी, वृद्ध ती बाई होती. आणि आता आचार्य श्री नागदेव निघाले, परडी वैजनाथ अजून साताऱ्याच्या भागात ते निघाले आणि आता साधायसांवर जबाबदारी आहे की या सर्व मंडळीची काय करायची, रक्षा करायची, यांचा जीवाचं रक्षण करायचं आहे. आता करायचं काय? आता तीही होते आणि इतर काही अन्य सांप्रदायिक साधू संतही तिथं उपस्थित होते. आता यांचंही संरक्षण करायचं. आता करायचं का? आता प्रत्येकाच्या हातात तर काही काठी देऊ शकणार नाही की घ्या काठ्यानं आता ते आपल्या अंगावर येणं आपण त्याच्याशी लढाई करायची. आपण काही क्षत्रिय नाही, आपण राहिलो अनुसरलेले, आपल्यासाठी तर ही अहिंसा आहे. मग आता करायचं काय? तर आमच्या साधायसांनी केलं काय? पहा महानुभावांचा, पूर्वजांचा इतिहास किती प्रगल्भ आहे, किती अभिमान वाटणारा आहे की त्यांनी ती सर्व 60-70-80 जी मंडळी होती त्या सर्वांना त्या परडी वैजनाथाच्या त्या देवळामध्ये, आजचं जे परडी वैजनाथाचे जे देवळाचे ज्योतिर्लिंग आहे तिथं त्यामध्ये डांबलं, सगळ्यांना आत बंद केलं, दरवाजा बाहेरून लावून घेतला. आधी हे म्हातारी बाई हातात काठी धरून त्या मंदिराच्या बाहेर तिथे बसली. सगळ्यांना आज सांगितलं तुम्ही तुमचं स्मरण चालू द्या, ज्या अधिष्ठानावर ज्याची बुद्धी असेल त्याने त्याचं स्मरण करायचं, जीवाच्या परमेश्वराला प्रार्थना करायची. आता यांच्यासोबत कसं निपटायचं हे 70-80 वर्षाची म्हातारी म्हणते. आता ते मी माझं पाहते, परंतु तुम्ही तुमचं पहा. ह्या दरवाजाच्या बाहेर काही झालं, ह्या दरवाजाच्या बाहेर कोणीच निघायचं नाही. काही झालं तरी जीव गेला माझा तरी चालेल, परंतु या दरवाजाच्या बाहेर कोणी निघायचं नाहीये. सायंकाळची वेळ होती. आमच्या साधायसा बाहेर तिथं काठी धरून बसल्या आणि आता मुघलांची स्वारी जी होती, जी टोळी होती ती आता गावाच्या जवळ आली, गावात शिरली. आणि गावात शिरल्यानंतर आता एक जो सैनिक होता, मुघल सैनिक, आता ते लोक म्हणजे काय संपत्ती लुटायची हा त्यांचा काही विचार नव्हता. मुळात त्यांनी ग्रंथसंपदेवरही आपला हल्ला केला आणि मुळात त्यांनी जे काही आपली मंदिरं होती त्यांच्यावरही हल्ला केला. इतिहास सर्वांना माहिती आहे, तुळजापूरचा माहिती आहे, माहूरगडचा माहिती आहे, सर्वांना इतिहास माहिती आहे, मी वेगळा सांगणार नाही. ते परडी वैजनाथाच्या ज्योतिर्लिंगाला देखील त्याच विचाराने तिथं आलेले होते की नाही लोक मारले, नाही संपत्ती भेटली, परंतु यांचं हे जे मंदिर आहे हे तर मात्र आपल्याला उद्ध्वस्त करायचं. आणि साधायसांनी त्याच मंदिरामध्ये या सर्व लोकांना तिथं धरून ठेवलेलं होतं, बाहेरून कडी लावलेली होती. आणि हे 70 वर्षाची म्हातारी तिथं काठी धरून बसलेली आहे. सैनिक येत आहे, 1 येतो, 2 येतो, एक टोळी करून येते, समोरून येते आहे. आणि प्रत्येक आलेला सैनिक तिथं एवढं विचारतो, ए बुढिया अंदर कोण है, हे कोणची जगा आहे? म्हातारी फक्त एवढंच म्हणते, मी श्री चक्रधरा रायाची दासी, एल्हो येत असे आणि कोणी नसे. इथं दुसरं कोणीच नाही, मी एक म्हातारी आहे आणि मी एक श्री चक्रधरा रायाची दासी, की आमच्या स्वामींचं ते नाव घेतात. आणि जसं ते नाव मुघलांच्या, पहा हिंदूंचंही म्हणत नाही मी, मुघलांच्या कानावर जेव्हा नाव पडतं आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं, अचानक बुद्धी परिवर्तन होते. अचानक ती जी परडी वैजनाथाच्या ज्योतिर्लिंगाला इजा करण्यासाठी ती लोक तिथं आलेली होती, त्या गावातल्या लोकांचा संहार करण्यासाठी तिथं ती लोक आलेली होती. आमच्या साधायचा फक्त एवढंच म्हणतात की येत श्री चक्रधरा रायाची दासी लो असे आणि कोणी नसे. एवढंच फक्त 2 वाक्याचं, एका वाक्याचे डोळे 2 शब्द ऐकते
आणि सर्व टोळीची टोळी एक करून काय तिथून निघून जाते, की मानवांना याचं आश्चर्य वाटायला पाहिजे, याचा अभिमान वाटायला पाहिजे, याचं गर्व वाटायला पाहिजे की आम्ही नाही तुमच्या देवाच्या पाया पडत, आम्ही नाही हात जोडत, परंतु आम्ही जे दिलाय समग्र हिंदू समाजाला, समग्र हिंदू धर्माला जे दिलाय ती कामगिरी, ती जे संपत्ती आहे ती खरंच ती अत्यंत मोलाची आहे, अत्यंत प्रशंसनीय आहे. की तुळजापूरचं मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलं, इतर सर्व मंदिरं त्यांनी उद्ध्वस्त केलं, परंतु 12 ज्योतिर्लिंग इतर जे 11 ज्योतिर्लिंग होते बऱ्याच ठिकाणी ते गेले, तेही त्यांनी उद्ध्वस्त केलं, परंतु परळी वैजनाथाच्या ज्योतिर्लिंगाला मात्र एक केसाचा धक्का सुद्धा लागला नाही. ही महानुभावांची देणगी आहे समग्र हिंदू समाजाला. हा इतिहास आहे, हा आपल्याला माहिती पाहिजे, हा आपल्या पिढीला माहिती पाहिजे. आणि हे केव्हा होईल, जेव्हा तुम्ही शिक्षित व्हाल. तुम्ही शिक्षित व्हाल तेव्हा तुम्ही त्यांना शिकवाल, ते शिकतील तेव्हा ते त्यांच्या पुढच्या पिढीला शिकवतील. आणि हे असा हा वारसा हा चालत राहिला पाहिजे. कारण आपल्याला धर्मही जोपासायचा, आपल्याला पंथही जोपासायचा आणि आपल्याला आपलं अध्यात्मही जोपासायचं. या सर्व गोष्टी जर साधायच्या असतील तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून तुम्हाला वारंवार सांगणं आहे की तुम्ही शास्त्राचा सत्संग करा, शास्त्राची जवळीक करा. ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आजच्या पिढीसाठी. आता मला सांगा, ही परळी वैजनाथाची गोष्ट इथं किती लोकांना माहिती होती? एकच. लोक 100 झाले, आता आकडा वाढला, 100 मधून एखादी हात वर झाला. ह्या गोष्टी आपल्याला अशा माहिती असल्या पाहिजे, अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही सिंधुताई सपकाळ नाव ऐकलंय का? ऐकलंय का? माहिती आहे का? नसेल माहिती गुगलवर टाकून घ्या. आता तुम्ही म्हणसान काय कोणती बी गोष्ट गुगलवरच टाकायला लावून राहिली पाहिजे. नाही, आम्ही प्रमाणाशिवाय काही बोलत नाही म्हणून तसं सांगतो. सिंधुताई सपकाळाचं तुम्हाला उदाहरण देतो. सासऱ्यांना हाकलून दिलं, सासरवाडीतून हाकलून दिलं. आता घरच्या सासरवाडीत जाऊ शकत नाही ही व्यक्ती. आता असं कृत्य घडल्यानंतर, अशी क्रिया घडल्यानंतर माहेरीही जाऊ शकत नाही, कारण काळही तसा होता. इकडचे तर घरात ठेवतच नाहीये, तिकडे गेले तर तेही घरातले ठेवणार नाही. जवळ एक लहान लेकरू आहे, मुलगी आहे, अंगावरही फाटके कपडे आहेत, त्या मुलीच्या अंगावरही फाटके कपडे आहेत. नवऱ्यांचं काढून दिलं, सासू सासरे वागवत नाही, सासू सासरे ठेवत नाही, माहेरी आई वडिलांकडे जाऊ शकत नाही. मग आता करायचं काय? देवाचं नाव घेतलं आणि निघाले. आता देव जिथं वाट दाखवेल त्या वाटेने जायचं, त्या वाटेने निघायचं. 1 गाव 2 गाव सोडलं. रस्त्याने काही प्रत्येक ठिकाणी जेवायला भेटतच होतं असं नाही, प्रत्येक ठिकाणी पाणी भेटत होतं असंही नाही, परंतु प्रयत्न मात्र चालू होता की कुठंतरी काहीतरी परमेश्वराचं साह्य होईल आणि कुठंतरी योग्य मार्गदर्शन लाभेल. बरेचसे दिवस निघून गेले, या गावात त्या गावात चालल्या, त्या गावात त्या गावात चालल्या, त्या गावात त्या गावात चालल्या, परंतु योग्य दिशा मात्र आयुष्याला काही भेटत नव्हती. आणि ध्येयहीन आयुष्य म्हणजे मेलेल्या माणसासारखं आहे. काहीतरी माणूस 50 वर्षाचा झाला काय, 70 वर्षाचा झाला काय, काहीतरी ध्येय मनुष्याच्या आयुष्यात असलंच पाहिजे. आज मी तुम्हाला नवीन ध्येय दिलं, श्रीमद भगवद्गीता तुम्हाला शिकायची आहे. आता तुमचं जर आयुष्य एखाद्याचं असलं ध्येयहीन, तर ते आता ध्येय पूर्ण झालं आणि हे ध्येय आपल्याला साध्य करायचं. परंतु ध्येयहीन मनुष्याचं जगणं म्हणजे मेलेल्या मुर्द्यासारखं आहे. आणि असं ध्येयहीन आयुष्य जगत होत्या, चालत होत्या. या गावात त्या गावाला जायचं, अंगावर फाटलेले कपडे, जेवायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, मुलगीची ती व्यवस्था आहे. एक वेळ तर अशी येऊन ठेपली की त्या दिवशी कोणी जेवायलाच दिलं नाही. 1 दिवस उलटून गेला, 2 दिवस उलटून गेले. आता मुलगी रडायला लागली की आई मला जेवायला पाहिजे. आणि कोणत्याच आईला सहन नाही होणार हो की माझं मुलगा रडतंय, भुकेने रडतंय आणि त्याला मी जेवण नाही देऊ शकत. हे कोणत्याच आईला सहन नाही होणार. रात्रीची वेळ होती, सायंकाळची वेळ होती. आता जेवायला काय द्यायचं? आता पदार्थ नाही. आता प्रत्येक ठिकाणी काही भिक्षा मिळेल असं आहे का? प्रत्येक ठिकाणी कोणी पदार्थ दिलं असं आहे का? कोणी देत नाही, प्रत्येक ठिकाणी नाही भेटत. अत्यंत कठीण परिस्थिती. आता करायचं काय? तर जवळ होती एक स्मशानभूमी. त्या स्मशानभूमीमध्ये नुकतंच काहीतरी एक प्रेत जळत होतं आणि त्या प्रेताजवळ उंडे पडलेले होते, छोटे छोटे कणकीचे गोळे. आता मुलीला जेवायला द्यायचं, पण आता दुसरं तर कोणी काही देत नाही. आता ते उंडे काही चांगले मिठा भाजीचे नसतात. जर तुम्हाला माहिती असेल तर ते असे साधारण उंडे असतात. सगळे लोक तिथं आलेले होते, ह्या मात्र दुरून पाहत होत्या की आगीही लागलेली आहे आणि पदार्थही तिथं काहीतरी, आपण काहीतरी मुलीची व्यवस्था जेवणाची एका वेळची का होईना करू शकतो. एक एक करून सगळे त्या स्मशानभूमीतून लोक निघून गेले. आणि आता ही बाई जाते त्या स्मशानभूमीत. ते उंडे तिथले उचलले, त्या उंडाच्या चपात्या केल्या, ते प्रेत जळतंय, त्या अग्नीवर त्या शेकल्या. पहा, काय विचार करा की एका वेळची भूक भागवणं किती कठीण काम आहे मनुष्यासाठी.
आणि आपण ते करू शकतो. म्हणजे आपण कोणत्या स्थितीत आहोत, आपण आपली परिस्थिती देवाने खूपच चांगली ठेवली आहे, खूप चांगली ठेवली आहे. आणि ते उंडे त्या अग्नीवर भाजले आणि त्याच्या चपात्या केल्या आणि त्या मुलीला खाऊ घातल्या. एक वेळ अशी होती, पहा परिस्थिती कशी होती. आणि एक संतांचा आशीर्वाद तुम्हाला कुठून कुठपर्यंत पोहोचवू शकतो, सत्संग तुम्हाला कुठून कुठपर्यंत पोहोचवू शकतो, हे मला थोडक्यात सांगायचं. एक 5 मिनिटं वेळ घेतो. 5 मिनिटांनंतर आपण सत्र थांबवूया. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून सांगतो, कारण हा इतिहास कुठेतरी चित्रपटाच्या दृष्टीतून कुठेतरी तोडमोड करून दाखवण्यात आला आणि त्याचं कुठेतरी शुद्धीकरण व्हायला पाहिजे असा माझा मुख्यत्वे हेतू आहे. म्हणून ही गोष्ट सांगण्याचं माझं प्रयोजन आहे. की अशी वेळ होती की ते उंडे त्या प्रेतावर भाजावं लागायचे आणि त्याचं पदार्थ खावे लागायचे. असेच फिरता फिरता ध्येयहीन आयुष्य चाललाय. अंगावर कपडे नीट नाही, काही नाही. आणि असे ह्या गावाहून त्या गावात फिरत असताना एके दिवशी ते आल्या फैजपूरला आल्यानंतर आता महानुभाव संप्रदायात प्रत्येक आश्रम किंवा प्रत्येक मंदिर तुम्ही केव्हाही जा, तुम्हाला कमीत कमी पाण्याला तरी ते विचारतील. चहा पाणी तुम्ही कुठेही जा, तुम्ही तिथे जाऊन फक्त बाबा दंडवत, देवपूजा करा, 2 दंडवत घाला, तितक्यात तुम्हाला पाण्याचा ग्लास समोर असतो. कोणत्याही आश्रमात जा, महाराष्ट्रातल्या नाही, उत्तर भारतातल्या जा, दक्षिण भारतातल्या जा, कुठेही जा, तुम्हाला रिकाम्या हाताने तिथून कधीच परतवलं जात नाही. मानुभावांची एक वेगळी विशेषता आहे. नक्कीच तिथं त्या आल्या, फैजपूरच्या आश्रमात त्या आल्या आणि तिथं आल्यानंतर बाबांना वाटलं की कुठेतरी असहाय व्यक्ती आहे, आली दंडवत बसले आहे, केव्हाच्याच बसले आहे. आता मंदिरात आल्यानंतर थोडा वेळ मनुष्य बसतो आणि निघून जातो. ही व्यक्ती मात्र केव्हाचीच बसलेली आहे, निघतच नाही. एक लहान मुलगी आहे आणि वेश जो होता सध्या त्या स्थितीतला तो म्हणजे भिकाऱ्यापेक्षाही खराब हालत होती. आपण भिकाऱ्या दरवाज्यातही उभं करत नाही. तिथं मंदिरात ती व्यक्ती केव्हाचीच बसलेली आहे. मग बाबांनी विचारलं, काय बाई कुठून आल्या, विचारपूस केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की सासरच्यांनी काढून दिलं, सासरी जाऊ शकत नाही, माहेरी जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. बाबांनी सांगितलं, बाई चिंता करू नको, तुला जेवढे दिवस राहायचं, जेवढे महिने राहायचं, जेवढे वर्ष राहायचं, संपूर्ण आयुष्य जरी राहायचं, तू या आश्रमात थांबू शकते. कारण अनाथांना सहारा देणं हेच महानुभावांचं परम कर्तव्य आणि परम इतिहास आहे. की आचार्य श्री नागदेव घर सोडून आले, स्वामींनी आश्रय दिला. आचार्य श्री नागदेवांजवळ 500 लोक घर सोडून आले, आचार्य श्री नागदेवांनी आश्रय दिला. कल्लूरकर बाबा जे आमचे पूजनीय श्री मोठे बाबाजी होते, त्यांनी कित्येक नका लोक, प्रत्येक आश्रमातली ही गोष्ट आहे. आता प्रत्येक बऱ्याचशा आश्रमात तुम्ही जाऊन पहा, लहान लहान मुलं असतात, त्यांचं कोणीच नसतं, आई नसते, वडील नसते, काका नाही, मावशी नाही, कोणी नाही, त्यांनाही आश्रय दिला जातो. बाबा म्हणाले की नक्कीच तुम्हाला जितके दिवस राहायचं, हे आश्रम सर्वांसाठी खुलं आहे, तुम्हाला जेवढे दिवस राहायचं तुम्ही राहू शकता. त्या तिथे राहू लागल्या. हळूहळू घडी बसू लागले. आता बाबांना छंद होता संगीताचा. कुठेही गेले, कोणत्याही कार्यक्रमात गेले की आरती कुंज बिहारी की, तुम्हाला माहिती असेल, कोणत्याही कार्यक्रमात गेले की आरती कुंज बिहारी की पैठणच होती. ते आरती झाल्याशिवाय तो कार्यक्रमच पार पडत नव्हता. तो कार्यक्रम कोणाचाही असो, संभाजीनगरचा कार्यक्रम असो का, तो तिकडे नांदेडचा असो का, परभणीचा असो, बाबा आले म्हणजे आरती कुंज बिहारी की व्हायलाच पाहिजे. आणि ते संगीतामध्ये प्रवीणही होते. आता जसं जसं बाबांचा सत्संग वाढू लागला, संघ वाढू लागला, सिंधुताई देखील ते संगीत शिकू लागल्या. त्यामध्ये त्यांचंही एक स्वारस्य निर्माण झालं आणि संगीताच्या माध्यमातून कुठेतरी एक रोजीरोटी त्यांना दिसू लागली. की आता आपल्याला आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करायचं, तर द्रव्य जे आहे, पैसे जे आहे ते लागणारच, जेवणासाठी, खाण्यासाठी, वस्त्र आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या गरजेच्या आहे आणि त्याच्यासाठी पैसे लागणारच. परंतु आश्रम व्यवस्था कुठपर्यंत करेल आणि आपणही मागून मागून किती दिवस कोणाकोणाला मागणार. काहीतरी आपल्याला आपल्या उदरनिर्वाहाचं साधन शोधायलाच पाहिजे. संगीताची आवड निर्माण झाली. संगीतामध्येही त्यांनी कुठेतरी प्रयत्न सुरू करू लागला. लहान मुलीचं त्याच गावात, फैजपूर गावातच एका शाळेमध्ये नाव टाकण्यात आलं. ज्या आताच्या ममताताई आहेत सपकाळ, त्या तिथं शिकलेल्या आहेत, तर त्यांचंही शाळेमध्ये नाव टाकण्यात आलं. ती त्यांची शाळा चालू होती आणि इकडे यांचं उदरनिर्वाहाचं एक साधन चालू झालं की थोडेफार पैसे येऊ लागले. कुठेही जायच्या, कोणत्याही सत्संगात जायच्या, तर आपला भजना कीर्तनाचा कार्यक्रम त्यांचा एकदम अत्यंत जोरदार चालू राहायचा. आणि मानवा पंथामध्ये एक भजनही आहे, चक्रधर माझा गेला गेला सोडून या जीवाला, असं एक भजन अत्यंत गाजलेलंही आहे. जर तुम्ही कधी ऐकलं, कोणाला ऐकायला भेटलं तर नक्की लक्षात असू द्या, ते सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलेलं आहे. तर हेही भजन त्यांचं अत्यंत गाजलं. त्यानंतर हळूहळू काय होत गेलं, आता जसं जसं माणसाचा दर्जा वाढत जातो, संगीत हे चांगल्या प्रकारे जमायला लागलं, लोकांना आवडायला लागलं. मूळ म्हणजे लोकांना आवडायला लागलं. आणि फैजपुरातूनच नाही तर इतर काही भागातून देखील
त्यांच्यासाठी मागणी येऊ लागली की तुम्ही आमच्या ठिकाणी यावं, सत्संग करावा. अत्यंत आता उदरनिर्वाहाची अत्यंत अनेक साधनं उपस्थित झाले, मार्ग उपस्थित झाले. आणि मार्ग उपस्थित झाल्यानंतर जवळपास 3-4 वर्ष ते फैजपूर शहरात राहिल्या. आणि एके दिवशी त्यांना असं वाटू लागलं की द्रव्याची कुठेतरी कमतरता आहे आणि ती अधिक वाढवायला पाहिजे, पैसे अजून जमायला पाहिजे, कारण उज्ज्वल भविष्य आपल्याला साकारायचं आहे. तर त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर आपल्याला संधी आहे की आपण इतर ठिकाणी जाऊन तो सत्संग करायला पाहिजे, ते संगीताचे कार्यक्रम घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपला उदरनिर्वाहाचं साधन जे आहे ते चालेल. तर त्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केला. आणि एके दिवशी ते बाबांजवळ आल्या. 3-4 वर्ष आश्रमात होत्या. काही दिवसानंतर त्यांनी तिथंच फैजपूर शहरात एक घर घेतलं. त्या घरात त्या बरेच दिवस त्या तिथेही राहिल्या. आणि एके दिवशी बाबांजवळ आल्या आणि बाबांना विनंती करतात की बाबा, मी गेले 4-5 वर्षापासून आपल्या इथं थांबले. आपण अनाथाला तुम्ही सहारा झाला, नाथ झालात आपण. परंतु आज अशी वेळ आली आहे की उदरनिर्वाहाचे संधी अधिकही काही संधी उपलब्ध आहेत. हे जे काही संगीत, जे काही तुमच्याकडून जो वरद हस्त प्राप्त झाला, तो वरद हस्त कुठेतरी या जगालाही मी दर्शवून दाखवावा. कुठेतरी अनेक संधी उपलब्ध आहे आणि तसं जायला नाही पाहिजे. परवानगी ह्या गोष्टीची मागायला नाही पाहिजे, परंतु कुठेतरी शब्द वाढवून बोलते. लहान तोंडी मोठा घास आहे. बाबा, मला आता तुम्ही परवानगी द्या. मी इथं आले, मी माझ्या मर्जीने आले, परंतु राहिले तुमच्या मर्जीने. आणि इथून आता जाताना मी माझ्या मर्जीने जावं हे काही धर्माला धरून नाही. इथं तुमची जर परवानगी असेल तर आज जे काही कार्यक्रम आहे, कुठं पुढच्या गावाला जाऊन तिथं काही जे मला करायचं आहे, जे काही आयुष्यात जे काही ध्येय साध्य करायचं आहे, जर तुमची परवानगी असेल, जर तुम्ही म्हणाल, तर मी आज इथून ती ध्येय प्राप्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणार. आणि जर तुम्ही म्हणाल की नाही सिंधुताई, तुम्ही फैजपूर शहरातच राहिलं पाहिजे आणि इथूनच तुमचा काय जे काही उदरनिर्वाह साधन तुम्ही इथूनच चालवायला पाहिजे, बाबा तुम्ही म्हणाल तसं. बाबांनी एवढंच सांगितलं, बाई, शेवटी ज्याच्या त्याच्या कर्मधर्माची गोष्ट आहे. आणि तुमच्यासाठी ही यशाची नवीन शिखरं उपलब्ध झाली आहे. हा कुठेतरी परमेश्वराचा हेतू आहे. तुम्ही विचार करा ना की प्रेतावर ते उंडे भाजणारी व्यक्ती, एक वेळ अशी येते की इतर लोक त्यांना संगीतासाठी आमंत्रित करतात, सत्संगासाठी आमंत्रित करतात. नक्कीच कुठेतरी परमेश्वराचा हेतू असायला पाहिजे. कुठेतरी मागचेही कर्म कुठेतरी ते जुळून आले असायला पाहिजे. आणि तेव्हाच कुठेतरी अशी संधी निर्माण झाली. बाबा म्हणतात, बाई बिनधास्त जा, नक्की जा. आणि जो इथून तुम्हाला इथं जी शिकवण मिळाली, शिकवण सांगितली नाही कोणती होती, तुम्हाला इथं जी शिकवण मिळाली, ती शिकवण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ती आत्मसात करा. आणि परमेश्वराच्या कृपेने यशाची नवीन शिखरं तुम्ही सर करावी. अत्यंत आयुष्य आता प्रगल्भ आहे. खूप यश संपादन करा, अत्यंत देहपूर्ती करा आणि आयुष्यात तिथून मागं वळून पाहू नका. नक्कीच तुम्ही जा. हा संतांचा आशीर्वाद, बाबांनी आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर सिंधुताई सपकाळ बाबांची परवानगी घेऊन रडत होत्या. आता एवढे दिवस राहिले, ज्यांनी आश्रय दिला त्यांना सोडून जाणं म्हणजे खरंच कठीण ती गोष्ट आहे. परंतु त्या तिथून निघाल्या आणि तिथून निघताना बाबांचा आशीर्वाद घेतला. बाबांनी दिलेला जो उपदेश होता शेवटच्या दिवशी, की जी शिकवण तुम्हाला इथं भेटली ती तुम्ही आयुष्यात आत्मसात करावी. आणि ह्या सिंधुताई आता फैजपूर शहरातून बाहेर पडल्या. आणि एक दिवस असा आला की त्या संगीताच्या माध्यमातून, त्या साहित्याच्या माध्यमातून कुठेतरी उदरनिर्वाह अधिक वाढत गेला. मग एका मुलाचं मग कुठेतरी वाटू लागलं की अरे नाही, हे मुलगा अनाथ आहे, मुलगी अनाथ आहे. जसा आपणही याच परिस्थितीतून आलेलो आहोत, जसं यांना आज जेवायला काही नाही, प्यायला काही नाही, आपली ही अशीच परिस्थिती होती. आणि जर आज आपल्याला देवाने काहीतरी दिलंय तर आपण ते नक्कीच दुसऱ्याला द्यायलाच पाहिजे, असं कुठेतरी सिंधुताईंना एके दिवशी वाटलं. आणि त्यांनी त्या दिवसापासून तो उपक्रम चालू केला की एका अनाथाची असणारी माय आज शेकडो हजारो मुलांची, अनाथांची माय झाली. आणि हा महानुभावांचा, या संतांचा दिलेला सत्संग, त्यामुळे कुठेतरी हे साध्य ते काय आयुष्यामध्ये त्यांनी प्राप्त केलं. आणि मला आजही आठवते, मी वयाच्या लहान होतो, जेव्हाही काही सिंधुताई यायच्या, अत्यंत त्या देवावर त्यांची श्रद्धा, जेव्हा काही पूर्वस्मृती त्यांच्या जागृत व्हायच्या, रडायच्या, अगदी रडायच्या. की आम्हाला आश्चर्य वाटायचं की आयुष्यात 3 वेळा पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित झालेली ती व्यक्ती आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण ही भारतातली 3 महत्त्वाची जी पुरस्कार आहे, त्यातील पद्मश्री हा एकच पुरस्कार त्यांना 3 वेळा प्राप्त झाला. विचार करा काय त्यांचं ते कार्य असेल. आणि सर्वांना माहितीच आहे
की ही व्यक्ती जिथं लोकांना हसवते, एवढ्या लोकांचं संगोपन करते, हे या दरवाजात येते, इथं खुर्चीवर बसते, ही व्यक्ती रडायला लागते. मला आश्चर्य वाटायचं ही व्यक्ती असं का करते. परंतु एवढ्या मोठ्या पदवीवर गेल्यानंतर देखील, एवढं काही संपादन केल्यानंतर देखील मात्र त्यांनी त्यांची जी नाड जुळलेली होती फैजपूर शहराची, तिथं त्या गल्लीमध्ये आल्या, त्या वाड्यात आल्या की प्रत्येकाच्या घरी जाणार, ओळखलं का ना काय ती व्यक्ती असेल, काय त्यांचे ती शब्द असतील, एवढी म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती ती समोरून एखाद्या जे त्यांचे जुने काही परिचय त्यांना विचारायचे की तुम्ही ओळखलं का. हा महानुभावांचा इतिहास आहे, ही महानुभावांनी दिलेली शिकवण आहे. आणि पहा आज महानुभावाने दिलेली शिकवण की कुठं कोणत्या स्तरावरती व्यक्ती जाऊन पोहोचली की धर्माच्या, जातीच्या, पातीच्या ही पलीकडे जाऊन एक जे धर्म कार्य केलं, जे समाज कार्य केलं, की संपूर्ण महानुभाव पंथाला ज्याचा अभिमान वाटायला पाहिजे, ज्याचा गर्व वाटायला पाहिजे. हे काय आहे, हे सत्संगाचं, की कुठेतरी सत्संगाचं त्यांना तो संघ घडला. संघ कशाचा घडला? सत्संग घडला, शास्त्राचा घडला, आचार्य मंडळीचा घडला, देवपूजेचा घडला, देवाचा घडला. आणि त्यानंतर आयुष्य बदलून गेलं. स्वतःचं नाही तर हजारो लोकांच्या आयुष्य बदलण्यासाठी त्या कारणीभूत ठरल्या. त्यांनी ज्या मुलाचं संगोपन केलं, आज कोणीतरी कलेक्टर आहे, आज कोणीतरी आमदार आहे, कोणी खासदार आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या पदावरती लोक गेली. विचार करा, मनुष्य स्वतःच्या कर्तृत्वाने जेवढा महान होतो त्यापेक्षा अधिक महान तो तेव्हा होतो जेव्हा त्याच्या सोबत असलेली लोक त्यांच्या कर्तृत्वाने महान होत असतात. म्हणून तुम्हाला आज जे काही सांगितलं त्या गोष्टीचं तुम्ही पालन करावं. जो काही संकल्प तुम्हाला आज दिला की श्रीमद भगवद्गीता ही तुम्हाला शिकायचीच आहे, आज संकल्प करायचाच आहे. आणि पुढच्या सत्संगाला कमीत कमी एका अध्यायाचं पारायण व्हायलाच पाहिजे. त्यानंतर लीलाचरित्राविषयी सांगितलं की हा जो आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो आपण जपायला पाहिजे, कारण आपण कुठेतरी त्याचं रक्षण करू, तेव्हा तो आपण पुढच्या पिढीला सुपूर्द करू आणि पुढची पिढी मग त्यानंतर तेवढी त्या प्रमाणात आध्यात्मिक होईल. हे सर्व जर करायचं असेल तर ते स्वतः आपण सुशिक्षित होणं हे गरजेचं आहे. तेव्हा कुठं जाऊन आपण पुढच्या पिढीला शिकवू शकतो, हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आज ही शब्दसेवा परमार्ग सेवक अमोल भाऊ आरडे, त्यानंतर आम्ही भक्त सर्वज्ञांचे सत्संग मंडळ आपणा सर्वांनी इथं बोलवलं. हा जो काही आदर सत्कार होता, मी आल्यावर आश्चर्यचकित झालं. म्हटलं एवढं काय करू राहिले बापा, आवरानं लवकर. हा ना, आता कसं आहे, आज थोडा जास्तच प्रवास झाला. सकाळी 2 वाजताच उठलो होतो, 3:30 वाजता फैजपूरहून निघालो, 8:30 वाजता कात्रजला पोहोचलो, 8:30 वाजेनंतर 2 वाजेपर्यंत कार्यक्रम झाला. कार्यक्रमात उन्हातच निघालो, बस भेटली अर्ध्या रस्त्यात, परत 2 ठिकाणी बदलावं लागली, इथं पोहोचलो. म्हणजे जवळपास 28 तास होऊन गेले. डोळे उघडेच आहे, पापणी नाही लागली. परंतु तुमच्या सर्वांना थकलेलो होतो, परंतु तुमच्या सर्वांचा उत्साह पाहून, उल्हास पाहून कुठेतरी मलाही एक प्रेरणा भेटली. आणि खरंच तुमच्या सहयोगाने, माझे शब्द नाही, एक परमेश्वराच्या एका अदृष्ट बुद्धीने शब्द स्फुरले. आणि जे काही माझं सांगणं आहे ते मुळात माझं सांगणं नाही, हा परमेश्वराचाच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा संदेश होता. मी एक निमित्त मात्र आहे. आणि जी शब्दसेवा आपण सर्व सत्संग मंडळांनी माझ्याजवळ दिली आणि तुम्हीही ऐकून घेतलं, काही शब्द खालीवर झाले असतील, कोणाचं मन दुखवलं असेल तर क्षमा मागतो. आणि आजच्या शब्दसेवेला आपण इथंच विराम देऊया. एकदा सर्वज्ञ स्वामींचा जय घोष करून आपण इथंच थांबूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.